इकडे टेबलवरती भात सांडलेला आहे, याच्यावरून पॅडीदादांनी सूरजला एक टोमणा मारलेला होता की हा माझा भात नाही आहे, भात सांडू नको. तर याचं हसत हसतच का असे ना, पण उलट उत्तर हे सूरजने इकडे दिलेलं आहे. आणि तो घरामध्ये एक स्टँड घेताना दिसतोय. तर तो म्हणतो की लय तोंड सुटले बोलायला पॅडीदादा, तोंडाला चिकटपट्टी लावीन, दुसऱ्या टीमच्या माणसासमोर मला असलं बोलताय. त्यावर पॅडीदादा म्हणतात की चॉकलेट हवं आहे. तेव्हा सूरज म्हणतो मी चॉकलेट घेणारच नाही, चॉकलेट तुम्हाला घेऊन देणार पण नाही. त्यावर पॅडीदादा म्हणतो मगाशी कशाला शोधत होतास मग. त्यावर सगळेच हसत असतात. तर चल आतमध्ये चॉकलेट दे मला, आता कुठल्या खिशात ठेवले असं उठून पॅडीदादा त्याचे खिशे चापचायला सुरुवात करतो. त्यावर सूरज म्हणतो की मग का आता कसं होतंय. तर ते मग का असं फास्ट म्हटल्यामुळे पॅडीदादा म्हणतात मुक्का. त्यावर सूरज म्हणतो हां मुक्का द्या मग. आणि अभिजित इकडे पडून पडून हसत असतो. तर सूरज म्हणतो की चॉकलेट तिकडे ठेवलंय, एक पप्पी घेऊ द्या ना मला. त्यावर पॅडी म्हणतो अशीच घे की मग, रात्री बघ कसा चॉकलेट चोरतो. त्यावर सूरज म्हणतो मी बी कसा चोरतो ते बघा. त्यावर अभिजित म्हणतो आहेत अजून चॉकलेट, रिकामा बॉक्स बघितला त्याने, असं पॅडी त्याला सांगतो. तर सूरज म्हणतो नाही घरात चॉकलेट आहेत, मी घेईल म्हणून लपवून ठेवलेत. मी जात होतो सारखं कपडे ठेवायला, तिकडे चेकिंग करत होतो, मला वाटलं मोकळा बॉक्स मी बघितला तर त्यात कॅडबरी आहेत, मला वाटलेलं मोकळाच बॉक्स कोणतरी टाकलाय. तर चला आपण तिकडे बघूया असं तो अभिजितला म्हणताना तो म्हणतो तुला एवढी आवडतात चॉकलेट. तो म्हणतो होय, तर तुमची द्या ना मला. तर अरे संपली रे. मग इकडे हे सगळेच हसत बसलेले असतात. तेवढ्यात तिकडे अरबाज देखील येतो. राहू दे चल अशी चुटकी वाजून दाखव असं पॅडीदादा म्हटल्यावर म्हणतो हां हे असलं मला नका दाखवू, हे मी पाळण्यात असतानाच करत होतो, तुम्ही नका मला शिकू. असं सूरज म्हटल्यावर पाळण्यात, आणि पाळण्यात तुला चुटकी वाजवायला येत होती. तर म्हणला हो आम्ही हे सगळं आधी केलेलं आहे, तर आता मला वाजवायला येत नाही. तर अरबाज सांगतो की हे बघ माझ्या तोंडात अशी जीभ वाकडी करतो तशी करून दाखव. तर तो म्हणतो मला नाही येत. तर तो सांगतो की त्याचं सगळंच पाण्यात झालेलं आहे. त्यावर अभिजित म्हणतो की तो किती बोलायला शिकला ना 4 आठवड्यामध्ये. सूरजचं हे बोलणं घरातल्यांना सगळ्यांनाच अति उत्साहित आणि तो नवीन शिकल्यासारखं वाटत आहे. तर सूरजचं हे बोलणं तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.